पंडित जी सॉरी, ये जगह कौन सी है? ये पांच पांडवों की जगह है। हाँ जी, ये पांडवों की जगह है। पांडवों पांडवों से मतलब कैसे जुड़ी हुई है बुद्ध से? ये यहाँ पिंड दान करने आए थे। पांडव जो महाभारत में जो मारे हाँ गए जी, हाँ थे जी, ना, हाँ जी, हाँ जी। पिंडदान करने आए जी हाँ, उन्हीं के लिए पिंड दान करने आए थे गया में। अच्छा ओके। ते पांच पांडव। हाँ, ये माता द्रौपदी है, हाँ जी, ये माता कुंती है, हाँ जी, ये नकुल है, ये सहदेव है, ये बीच में धर्मराज युधिष्ठिर है, ये भीमसेन है, ये अर्जुन जी है, अर्जुन जी का पुत्र अभिमन्यु है, ऊपर कृष्ण भगवान। अच्छा। सब तो लेकिन देखने में तो बुद्ध जैसे लग रहे हैं। सब होते हैं, लेकिन नवा पार मान करके पांडवों की पूजा करते हैं। तो मतलब बुद्ध विहार के अंदर एक कहें तो हिंदू धर्म का भी मंदिर कह सकते हैं। यहाँ शंकर जी का मंदिर है, बराबर में। बड़ा मंदिर में भी शंकर जी का है, देखिए काट के नीचे अभी हम जाएंगे आगे, यहाँ रुके हैं। जाके देखिए वहाँ म्हणजे बुद्धाचे पहिले 5 अनुयायी आहेत, त्यांना 5 पांडव म्हणून तिथल्या पंड्यांनी त्यांचं प्रदर्शन करायला सुरुवात केली, त्यांची पूजा घालायला सुरुवात केलेली आहे. आणि महामाया ज्या आहेत त्यांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला तिथे पांडवांच्या बरोबर असलेली राणी म्हणून दर्शवलं गेले. तर हे जे विकृतीकरण सुरू आहे इतिहासाचं, तथागतांचं, त्यांच्या शिकवणीचं, त्याच्या विरोधात सुरू झालेलं हे आंदोलन आहे. आणि मग त्यानंतर जो पुढचा टप्पा आलाय तो भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याचा आहे. तिथे सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडीकडे बाळासाहेब आंबेडकरांचं, वंचित बहुजन आघाडीचं आणि भारतीय बौद्ध महासभेचं लक्ष आहे. जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन 4 हिंदू आणि तिथले जिल्हाधिकारी 5वे हिंदू आणि उर्वरित 4 बौद्ध अशा पद्धतीने तिथलं व्यवस्थापन ठरवलेलं आहे कायद्याने. हे व्यवस्थापन अन्यायकारक आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये तिथे जे आंदोलन उभं झालेलं आहे त्या आंदोलनाची सुरुवात अनागारिक जे आहेत त्यांनी श्रीलंकेतनं येऊन 18व्या दशकामध्ये सुरू केली होती. बाळासाहेब आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर हे लवकरच बौद्धगयेला जाणार आहेत. त्यामुळे जे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा युनिटला हे आदेश दिलेले आहेत की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवायची आहेत. त्यात मागणी तीच आहे की जो मंदिर व्यवस्थापन कायदा 1949चा केलेला आहे तो कायदा रद्द करून तिथे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांचं असावं यासाठी निवेदन देण्याची सुरुवात झालेली आहे. या टप्प्यांनी आंदोलनाची दिशा जी आहे ती निर्णायक झाली पाहिजे असा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा करते आहे. त्याला जेव्हा जागतिक रूप येईल तेव्हा मला असं वाटतं की त्यातनं जे अपेक्षित बदल आहे त्या कायद्यामध्ये केले जातात. जर हा जागतिक बौद्ध वारसा आहे तर मग जगातल्या सगळ्या बुद्धांच्या आस्थेचा विषय आहे. आणि म्हणून त्या सगळ्या बौद्ध राष्ट्रांना पत्र लिहून बुद्धांच्या जागतिक धार्मिक संघटना ज्या आहेत, बौद्ध धर्मगुरू आहेत, त्यांना पत्र लिहून त्यांना सरकारशी चर्चा करण्यासाठी, सरकारशी पत्रव्यवहार करण्यासाठी आणि शिष्टमंडळ पाठवण्यासाठी बाध्य केलं जाणार आहे की त्यांनी हा जागतिक दर्जाचं असलेलं बुद्धाशी संबंधित जे वास्तू आहे ती ज्या पद्धतीने वादग्रस्त करून ठेवलेली आहे ती तशी न राहता बुद्धांच्या आस्थेचा विषय म्हणून तो त्यांच्या व्यवस्थापनाखाली आला पाहिजे यासाठी सरकारला बाध्य करावं. जर युनेस्कोने हा जागतिक दर्जा देऊन त्याला जागतिक स्थळ म्हणून जाहीर केलं असेल तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या स्थळाला जागतिक दर्जा बहाल करता, एक वास्तू म्हणून त्याला जगापुढे ठेवता, तेव्हा त्याचं पावित्र्य कायम राहिलं पाहिजे, ते वादग्रस्त असू नये हे पाहणे युनेस्कोची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार करायचं ठरलेलं आहे की हा पत्रव्यवहार करून त्यांनी तातडीने या बाबी सरकारशी बोलल्या पाहिजे. त्यांनी तातडीने राष्ट्रपतींशी यावरची चर्चा केली पाहिजे आणि पंडेमुक्त, ब्राह्मणमुक्त हे विहार करून तिथले जे कर्मकांड सुरू आहेत, तिथे जे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम सुरू आहे, जे पिंडदान केलं जाते आहे, ते सगळं ताबडतोब थांबवून त्याचं व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंकडे दिलं गेलं पाहिजे, बौद्धांच्या ताब्यात ते दिलं पाहिजे. ही मागणी घेऊन आंदोलनाचे टप्पे ठरवलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकर जाऊन तिथल्या धर्मगुरूशी बोलणार आहेत, भीमरावजी साहेब बोलणार आहेत
अशा टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची तीव्रता जी आहे ती वाढवली जाणार आहे. जय भीम जय संविधान प्रबुद्ध भारतच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय राजेंद्र दादा पातोडेजी आहेत. सध्या दादा मुंबईमध्ये जो बौद्ध समाज संवाद दौरा आहे त्यामध्ये व्यस्त आहेत, परंतु त्या व्यस्ततेमधून सुद्धा त्यांनी बुद्धगया येथे जे महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे तेथे नक्की काय घडतं आहे आणि हा विषय काय आहे हे आपल्या दर्शकांना सविस्तर समजावून सांगण्यासाठी दादांनी खास वेळात वेळ काढलेला आहे. सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचं अभिनंदन, कारण की तो देशातला पहिला पक्ष आहे गया येथील जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे. तर काही लोकांचं आणखीन मत आहे की बाळासाहेबांनी अजून ट्विट का नाही केलेलं या विषयावरती, किंवा बाळासाहेब तिथे अजून गेले का नाहीयेत. तर काय सांगाल आपण? मुळात ही मागणी जी आहे ती फार जुनी आहे. अगदी देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं नव्हतं त्याच्या आधीपासून या आंदोलनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महाविहार जे आहे त्याची मुक्तता झाली पाहिजे आणि त्यामुळे ती मागणी तेव्हापासून आहे आणि सातत्याने त्यावरची आंदोलनं सुरू आहेत. आता सुरू झालेल्या आंदोलनाला सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. त्याच्या आधी भारतीय बुद्ध महासभेचे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब, त्यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केला आणि आपल्या सगळ्या युनिटला आदेश दिला की त्यांनी जाऊन थेट त्या आमरण उपोषणामध्ये सहभागी झालं पाहिजे. हे सगळं करत असताना त्यांच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो बौद्धांवरती लादला गेला, ही समस्या बौद्धांवरती लादल्या गेली. त्या काही हरिजनांनी अशा पद्धतीचे ट्विट करायला सुरुवात केली किंवा प्रश्न विचारायला सुरुवात केली की बाळासाहेब तिथे का गेले नाही. आंदोलन सुरू झालेलं आहे, ते आंदोलन तिथल्या स्थानिक जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांनी पुढाकार घेत हा सुरू केलेलं आंदोलन आहे. ते सगळे भारतीय बौद्ध महासभेच्या आणि बाळासाहेबांच्या संपर्कात आहेत. आंदोलन यापूर्वी जी झाली त्या आंदोलनाची परिणिती जी आहे ती यशामध्ये झाली नाही. त्याचं कारण आहे की एका भावनिक मुद्द्यावरती ही आंदोलनं उभी झाली आणि त्यानंतर त्या आंदोलनाचं यश काही त्यांना प्राप्त झालं नाही. म्हणजे जी मागणी आहे की तिथलं व्यवस्थापन जे आहे ते बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि जो 1949चा कायदा केलेला आहे या विहार व्यवस्थापनाच्या संदर्भातला बिहार सरकारने, तर तो कायदा रद्द करून त्यामध्ये पूर्णतः बुद्धांच्या व्यवस्थापनाखाली हे विहार असावं. तिथले जे पंडे आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांना हटवण्यात यावं, ही मूळ मागणी आहे. आणि त्यामुळे या मागणीला ज्या लोकांनी एवढी वर्ष बुद्धांवरचा हा अन्यायकारक जो ऍक्ट होता तो ऍक्ट लागू करणारं सगळ्यात आधी कोण होतं, तर आपण पाहिलं असेल तर 1922 साली पहिल्यांदा काँग्रेसकडे ही मागणी करण्यात आली होती, गांधींकडे ही मागणी करण्यात आली होती. गांधींनी तो विषय मी मार्गी लावेल असं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांनी काही तो मार्गी लावला नाही. आणि पुढे 1925ला जे फैजाबाद इथे अधिवेशन झालं काँग्रेसचं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा ही मागणी तत्कालीन बौद्ध भिक्खू आणि इतरांनी लावून धरली होती. त्यानंतर गांधींनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना सांगितलं की त्यांनी याकडे लक्ष घालावं. तर यामध्ये तुम्हाला इंटरप्ट असं अशासाठी करायचं होतं की या विहाराचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य तुम्ही आधी उलगडून सांगितलं तर बरं होईल, त्यानंतर हा जो इतिहास आहे तो आपण मांडावा. ओके. तर हे जे विहार आहे तिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि जिथे त्यांना बरोबर. ज्ञानप्राप्त झालेली आहे ते विहार युनेस्कोने जागतिक वर्ल्ड वारसा म्हणून हेरिटेज. जाहीर केलेला आहे. यस यस. मग आता हा जर जागतिक वारसा असेल आणि देशातल्या तमाम बुद्धांसाठी हे जर ज्ञानाचं केंद्र असेल तर मग तिथलं व्यवस्थापन कुणाकडे असावं. आणि जर ते जग मान्य करत असेल की या ठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, त्याचं त्या काळामध्ये जो पुनरुद्धार आहे त्या याचा तो सम्राट अशोकाने केलेला आहे, याचा सगळा इतिहास आहे. आणि जिथे जग मान्य करते त्या ठिकाणी देशातला एखादा कायदा अशा पद्धतीने कुणाचंही व्यवस्थापन काढून घेऊ शकत नाही. आता जागतिक वारसा यादीमध्ये असलेलं हे स्थळ
सरकारला माहित नाही का? तर निश्चितपणे सरकारला माहित आहे. इथे येणारे वेगवेगळ्या देशातनं जे बौद्ध आहेत, ते बुद्धाला, या भूमीला नमन करण्यासाठी येतात, की तथागतांनी जो धम्म दिलेला आहे, तो धम्म ज्या पद्धतीने देशभरात आणि जगभर गेलेला आहे, त्याची मूळ शिकवण आणि तो जागतिक वारसा याला भेट देण्यासाठी देशभरातले सगळेच लोक तिथे येत असतात. आणि म्हणून त्या दृष्टीने म्हणजे सम्राट अशोक असतील, तथागत असतील, किंवा जागतिक पातळीवर असलेला हा धम्म, या सगळ्याची महती जगाला माहीत आहे. आणि असं ठिकाण कुठल्याही धर्मसंस्थापकाच्या बाबत आपल्याला जगभरात कुठेही पाहायला मिळत नाही की ते अशा पद्धतीने वादग्रस्त करून ठेवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे, ते व्यवस्थापन 4 हिंदू आणि तिथले जिल्हाधिकारी 5वे हिंदू आणि उर्वरित 4 बौद्ध, अशा पद्धतीने तिथलं व्यवस्थापन ठरवलेलं आहे कायद्याने. हे व्यवस्थापन अन्यायकारक आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये तिथे जे आंदोलन उभं झालेलं आहे, त्या आंदोलनाची सुरुवात अनागारिक जे आहेत त्यांनी श्रीलंकेतनं येऊन 18व्या दशकामध्ये सुरू केली होती. ही मागणी जेव्हा ब्रिटिशांपुढे गेली होती, तेव्हा ब्रिटिशांनी सुद्धा शब्द दिला होता, मात्र त्यांनी तो पूर्ण केला नाही. या देशात काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी गांधीकडे हा प्रश्न गेला, महात्मा गांधींनी पण तो सोडवला नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसादांना पुढाकार घ्यायला सांगितल्यानंतर त्यांनी अशा अन्यायकारक पद्धतीने हा मंदिर व्यवस्थापन कायदा तिथे करायला भाग पाडलं. आणि त्या काळापासून 1949 पासून तिथे 5 हिंदू बहुमतामध्ये आणि 4 बौद्ध अल्पमतामध्ये अशा पद्धतीचं व्यवस्थापन येऊन बौद्धगयेचा कारभार सुरू झाला. आणि त्यामध्ये प्रामुख्याने बुद्धाचे जे 5 अनुयायी होते, पहिले 5 शिष्य जे होते, त्या 5ही शिष्यांना तिथे 5 पांडव म्हणून दर्शवलं जातंय. म्हणजे आपण जर बुद्धगयेला गेलो तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी जे बुद्धाचे पहिले 5 अनुयायी आहेत, त्यांना 5 पांडव म्हणून तिथल्या पंड्यांनी त्यांचं प्रदर्शन करायला सुरुवात केली, त्यांची पूजा घालायला सुरुवात केलेली आहे. आणि महामाया ज्या आहेत त्यांची जी मूर्ती आहे, त्या मूर्तीला तिथे पांडवांच्या बरोबर असलेली राणी म्हणून दर्शवलं गेलं. दादा, म्हणजे शॉकिंग अशी गोष्ट आहे की ज्या पद्धतीने व्हॅटिकन सिटी जी आहे, जे एक प्रकारे ख्रिश्चनांचं पवित्र स्थळ मानलं जातं, किंवा मग जेरुसलेम आहे, या पद्धती म्हणजे तिथे ज्या धर्माचा ते स्थळ असतं, तर तिथे बहुसंख्याक जो अधिकार असतो तो त्या धर्मातल्या व्यक्तींचा असतो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर असं ठरलं होतं की 1947 पूर्वी जे धार्मिक स्टेटस आहेत मंदिरांची किंवा धार्मिक स्थळांची, ती कायम असली पाहिजे. त्याचं कारण असं होतं की इथे जिथे कुठे खोदलं जाईल तिथे बुद्धच असेल. कारण बरोबर आहे. जैनांवर अतिक्रमण झालेलं आहे. बौद्धांची जी विहारं आहेत ती जाळण्यात आली होती. त्या काळामध्ये बौद्ध स्तूप तोडण्यात आले आणि हे ब्राह्मणी धर्माकडनं झालेला अत्याचार होता. जगामध्ये जसा उल्लेख आपण केला की कुठल्याही धार्मिक स्थळाशी संबंधित असलेल्या, तो प्रेषित असतील किंवा धर्मसंस्थापक असतील, त्यांनी जर एखाद्या स्थळावरून धम्माची किंवा धर्माची स्थापना केली असेल किंवा त्यांच्याशी संबंधित ते स्थळ असेल, तर ते त्याच समूहाच्या ताब्यात किंवा त्या धर्माच्या व्यवस्थापनाखाली असते. बरोबर आहे. जगामध्ये हे एकमेव स्थळ आहे की जिथे विकृतीकरण सुरू असून तिथे चक्क पिंडदान केलं जाते. म्हणजे बुद्ध कर्मकांड मानत नाहीत, बुद्धाने आत्मा देव ह्याला नाकारलेला आहे. आणि तरी सुद्धा तिथले पंडित जे आहेत ते राजरोसपणे तिथे ह्या सगळ्या विधी करत असतात. म्हणजे बुद्धाच्या शिकवणीचं विकृतीकरण करायचं हे जे राजरोसपणे सुरू आहे, तो सुद्धा चीड आणणारा प्रकार आहे, ज्याला जग पाहते. आणि हे बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे जेव्हा जागतिक पातळीवरचे लोक आपल्याकडे येतात आणि ते अशा पद्धतीने विकृतीकरण पाहत असतील, तर आपली प्रतिमा जी आहे ती प्रतिमा तालिबानी प्रतिमा जाते आहे जगात, याची चिंता सुद्धा सरकारला नाही. म्हणून बरोबर. त्या दृष्टीने सुद्धा की तुम्ही जगामध्ये आपल्या देशाची काय इमेज घेऊन जाणार आहात. की मोदी जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते सांगतात की मी बुद्धाच्या देशातनं आलो.
सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी विविध देशहिताचे मुद्दे घेऊन पुढे चाललेली आहे. निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने आपण ईव्हीएमच्या विषयावरती जे उहापोह केला होता आणि एकतर लोक आंदोलन उभं केलं होतं आपण स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून आणि त्या पलीकडेही जाऊन एक न्यायालयीन लढाई लढलेली आहे. परंतु या सर्व महत्वाच्या विषयांवरती ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर फोकस करत असतात, तर त्या विषयावरचं लक्ष हटवण्यासाठी आणि प्रतिक्रियावादी बनवण्यासाठी काही असे मुद्दे उचलले जातात, की जे लोकांच्या लोकभावनेशी एक प्रकारे खेळ केला जातो, की ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. आता कोरटकर म्हणून एक व्यक्ती आहे, की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही पुन्हा अपशब्द वापरलेले आहेत आणि पुन्हा माफी मागितलेली आहे. तर हा जो प्रकार आहे, या प्रकाराकडे वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने बघते? काय होतं की आपण हा जर क्रोनॉलॉजी पाहिली तर आपल्या लक्षात येतं की जे काही देशभरामध्ये सुरू आहे, विशेषतः भाजप आणि संघाच्या बद्दलचं सुरू आहे, त्यामध्ये आपल्या लक्षात असं येतं की या राज्यामध्ये आणि देशात ज्या निवडणुका होत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. त्यातली आकडेवारी चिंताजनक आहे आणि एकूणच निवडणूक आयोग जो आहे तो सरकारच्या हाताचं बाहुलं बनलेला. रावसाहेबांनी जे न्यायालयीन लढाई सुरुवात केलेली आहे ते 2019च्या लोकसभेमध्ये झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानाच्या तफावतीची एक केस आहे. आणि बरोबर. दुसरं, न्यायालयाच्या हायकोर्टाने नुकतीच जी शेवटच्या टप्प्यामध्ये 75 लाखापेक्षा अधिक मतं जी वाढलेली आहेत त्या संदर्भात नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याचं उत्तर जे आहे निवडणूक आयोगाला मागितलेलं आहे. बरोबर. निवडणूक आयोगाचं उत्तर येण्यापूर्वी आणि आमची आंदोलनं सुरू असतानाच त्यांनी कार्यकर्त्यांचं लक्ष याच संदर्भात बुद्धांच्या वेगवेगळ्या आराध्यांच्या संदर्भात विटंबनांच्या केसेसमध्ये टाकून ते वळवण्याला सुरुवात केली. आपण पाहिलं परभणीचं प्रकरण झालं की जिथे संविधान शिल्पाची मोडतोड झाली आणि मग मोठं आंदोलन झालं, तिथे पोलिसांचं कोंडिंग झालं. पंजाबमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेची मोडतोड करण्यात आली. त्यानंतर आता बोधगया सुरू झालं. म्हणजे सरकारच्या विरोधात एखादा आवाज किंवा आंदोलन उठलं की त्याला मग विशिष्ट वळण देऊन लोकांचं लक्ष विचलित करायचं, त्यांना दुसऱ्या मुद्द्यांवरती बोलायला भाग पडायचं, हा बामणी कावा आहे. आणि तो बामणी कावा जो आहे तो देशामध्ये एक नरेटिव्ह ठरवून तो केला जातो. मग त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून लोकांना अशा पद्धतीने प्रवृत्त केलं जातं. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने ठरवलेलं आहे की ह्या आंदोलनाची काही टप्पे करून ते आंदोलन एका निश्चित दिशेला घेऊन जाण्याची गरज आहे, जेणेकरून लोकांचं लक्ष विचलित होणार नाही. आणि म्हणून बाळासाहेब का गेले नाहीत, तर बाळासाहेब आता याच्यावरती काम करतायत की लवकरच एक पत्र तुमच्याकडून राष्ट्रपतींना जाणार आहे की त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, हा कायदा बदलला पाहिजे, अशी एक मागणी केली जाणार आहे. त्याचबरोबर जगभरामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्रांशी सुद्धा डायलॉग करण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे की संयुक्तपणे सगळ्या बौद्ध राष्ट्रांनी एकत्रित येऊन सरकारला बाध्य केलं पाहिजे की त्यांनी या संदर्भातला निर्णय घेऊन तातडीने ते व्यवस्थापन बदलवणारा कायदा करावा. आणि तिसरं, युनेस्कोकडे आम्ही त्याची मागणी करणार आहोत वंचित बहुजन आघाडी म्हणून बाळासाहेबांच्या पत्रानुसार की जर तुम्ही जागतिक दर्जा म्हणून याला मान्यता दिली असेल तर तो जागतिक दर्जा दिलेला वास्तू त्याचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे, हे पाहणे सुद्धा तुमची जबाबदारी आहे. म्हणून तुम्ही सरकारला बाध्य करावं की आपण या व्यवस्थापनाच्या संदर्भात केलेला जो अन्यायकारक कायदा आहे तो बदलला पाहिजे. म्हणजे 3 पातळीवर आम्ही जागतिक पातळीवर हा प्रश्न घेऊन जाणार आहोत. आणि लवकरच भीमरावजी आंबेडकर आणि बाळासाहेब सुद्धा त्या आंदोलन स्थळाला भेट देणार आहेत, तिथल्या आंदोलकांशी चर्चा करणार आहेत आणि विशेषतः जे धम्मगुरू आहेत त्यांच्याशी चर्चा करून याला जसं जागतिक पातळीवर घेऊन जातोय तशाच पद्धतीने देशभरात सुद्धा त्याच्या संदर्भातला जो आंदोलनाचा वनवा आहे तो पेटता राहिला पाहिजे याची काळजी घेतली जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीने जिल्हा युनिटला आदेश दिलेले आहेत की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन या आंदोलनाची दखल सरकारला घ्यायला भाग पाडायची. तर आंदोलनाचे टप्पे ठरवून ते सगळं काम होते. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणखीन एका मुद्द्याकडे सातत्याने लक्ष वेधताना दिसत असतात. तो मुद्दा म्हणजे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचं कनेक्शन किंवा शरद पवार आणि अडाणी यांचं कनेक्शन. परंतु काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांचं एक स्टेटमेंट आलं होतं की ज्यामध्ये
शरद पवार हे नरेंद्र मोदी यांना का घाबरतात या आशयाचं स्टेटमेंट होतं. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, मुळात शरद पवार जी आहे ती व्यक्ती जर समजून घ्यायची असेल तर शालिनीताई पाटील यांनी लिहिलेलं एक वसंतदादा पाटलांच्या संदर्भातलं पुस्तक आहे. आणि मग ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं की शरद पवार क्या चीज आहे. शरद पवारांचं राजकारण जे आहे ते बेरकी राजकारण आहे. त्यांचं राजकारण ज्या पद्धतीचं आहे तर त्यांनी धोका देऊनच सत्ता हस्तगत केलेली आहे आणि ते सगळीकडे आहेत. म्हणजे 2014ला या राज्यामध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं तेव्हा सेनेने पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आलेल्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन वाचवण्याचं काम जे आहे ते शरद पवारांनी केलं होतं. शिवसेना जन्माला घालण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपला पुतण्या भाजपकडे पाठवायचा, त्याला उपमुख्यमंत्री करायचा आणि सिंचन घोटाळ्याच्या केसेस काढून घ्यायच्या, हे काम शरद पवारांनी केलं होतं. मोदी महाराष्ट्रात येऊन असं सांगत होते की शरद पवार आणि अजित पवारांनी 50,000 कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. आणि त्यानंतर जी आंदोलनं झाली महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी एक गाडी भरून पुरावे जे आहेत ते घेऊन विधान भवनावरती मोर्चा काढला होता आणि त्यामध्ये अजित पवार जेलमध्ये जाणार आहे तेवढे पुरावे आमच्याकडे आहे असं त्यांनी सांगितलं होतं. शिखर बँकेचं घोटाळा असेल, सिंचन घोटाळा असेल किंवा महाराष्ट्रभर झालेल्या एकूणच घोटाळ्यांची व्याप्ती मोठी होती, ज्यामध्ये त्यांचे अनेक मंत्री सुद्धा जेलमध्ये राहून आलेले आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीला असलेले शरद पवार हे मोदींना यासाठीच घाबरतात की त्यांची फाईल तयार आहे आणि ही फाईल बाहेर येऊ नये म्हणून त्यांचं अशा पद्धतीचं लागून चालन सुरू असतं की ते अजित पवारांना जे पाठवलं गेलेलं आहे आणि त्यांच्या दिमतीला शरद पवारांचे जे खासम खास आहेत पटेल हे सुद्धा बरोबर देऊन त्यांना अर्धा पक्ष भाजपकडे सोपवलेला आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी बरोबर शरद पवार आहे तसं चित्र रंगवण्याचा प्रयत्न ते करत असले तरी शालिनीताई पाटलांनंतर या महाराष्ट्राला शरद पवारांची खरी ओळख करून देणारे बाळासाहेब आंबेडकर. त्यांना माहित आहेत की शरद पवार किती कावेबाज आहेत आणि म्हणून शरद पवार का घाबरतात, लवासाचं प्रकरण काय होतं किंवा इतरही अनेक बाबी आहेत की ज्यामध्ये सविस्तरपणे बोललं जाऊ शकतं. त्या सगळ्या घोटाळ्यांवरती पडदा टाकण्यासाठी शरद पवार महाविकास आघाडी बरोबर असल्याचं नाटक करतात आणि दुसरीकडे मोदींबरोबर जाऊन आपली सेफ साईड जी आहे ती करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे, ते स्टेटमेंट केलेलं आहे की शरद पवार राजेंद्र दादा, यामध्ये आणखीन एक मुद्दा मला जोडायचा होता की बाळासाहेब आंबेडकरांनी मागे एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा केली होती की ज्यामध्ये त्यांनी वोहरा कमिटीची जी रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवर त्यांनी भाष्य केलं होतं. NN वोहरा जे होते तर त्यांचा जो रिपोर्ट होता की ज्या पद्धतीने अंडरवर्ल्ड आणि पॉलिटिक्स यांचे जे संबंध आहेत त्या संबंधांवरती भाष्य करणारा तो रिपोर्ट होता. तो रिपोर्ट कधी बाहेर आला नाही. त्याच्या 3 प्रती होत्या, त्यापैकी एक प्रत वोहरांकडे होती आणि एक जी प्रत आहे जी गृह मंत्रालयाकडे होती ती प्रत आता काही दिवसांपूर्वी माहिती अधिकारामध्ये ही माहिती उपलब्ध झालेली आहे की ती प्रत नष्ट झालेली आहे. ती प्रत उपलब्ध नाहीये गृह मंत्रालयाकडे. तर बाळासाहेब आंबेडकर याबद्दल पण भाष्य करताना दिसतात सातत्याने. तर नक्की काय प्रकरण आहे हे पण? बघा, मुळात दाऊदच्या संदर्भामध्ये जे आरोप झाले होते की दाऊद विदेशात असताना त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, शरद पवारांची भेट झालेली आहे. या सगळ्या बाबींमध्ये मग अगदी ते तेलगीचं कांड असेल किंवा दाऊद इब्राहिम केस असेल, त्याच्याबरोबर शरद पवारांची भेट असेल, या सगळ्यांवरती जेव्हा कमिट्या बसतात तेव्हा त्या कमिट्यांचा अहवाल जो आहे तो सार्वजनिक होत नाही. इव्हन तेलगी प्रकरणामध्ये सुद्धा आपण पाहिलं की भुजबळ जे आहेत ते सही सलामत बाहेर आलेले आहेत. भुजबळ कुणाचे सहकारी आहेत? तो शरद पवारांचे सहकारी आहेत आणि त्यांच्या आकाच्या परवानगीशिवाय राज्यामध्ये किंवा जागतिक पातळीवरचा एखादा घोटाळा होणे किंवा देश सोडून पळून गेलेला दाऊद सारखा एखादा मोठा क्रिमिनल हा तेव्हा शरद पवारांना भेटतो
तेव्हा शरद पवार या केंद्राच्या मोठ्या पदावरती असतात. त्या सगळ्या बाबींचा उल्लेख असलेला जो उरा अहवाल होता, उरा कमिटी होती, त्याचा अहवाल कुणाच्या इशाऱ्यावरनं गाळ झाला असेल तर निश्चितपणे त्यामागे शरद पवारच असतील. आणि म्हणून बाळासाहेब ज्या बाबींचा उल्लेख सातत्याने करत असतात की मग तो श्रीकृष्ण आयोगाचा एक अहवाल आला होता ज्यामध्ये दंगलीच्या बद्दलचा अहवाल होता आणि त्यात शिवसेना प्रमुख जे होते त्या काळचे बाळ ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख होता. तो सुद्धा शरद पवारांनी सार्वजनिक होऊ दिलेला नाही. त्यामुळे नुसता ओरा अहवाल नाही तर श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल सुद्धा सार्वजनिक झाला नाही. तो कधीच लोकांपुढे आला नाही आणि ओरा कमिटीचा अहवाल तर आता कुठेच राहिलेला नाही. आणि म्हणून या सगळ्यांवरती देशातील घटनात्मक व्यवस्थेला पायदळी तुडवण्याचं काम जर सर्वात आधी कोणी केलं असेल तर त्यात शरद पवार आघाडीवर आहेत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर सातत्याने त्यांचे खरे रूप जे आहेत ते जगासमोर आणत असतात. त्या संदर्भातले पुराव्यानिशी ते मांडणी करत असतात. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी शरद पवारांना एक प्रश्न विचारला होता की दाऊद बरोबर त्यांची बैठक झाली की नाही झाली याची माहिती त्यांनी सार्वजनिक करावी, कारण देशाच्या जे गुप्तहेर खातं आहे त्याच्याकडे या संदर्भातले पुरावे आहेत आणि ते पुरावे सार्वजनिक करण्याच्या संदर्भामध्ये जे काही नोट्स होत्या त्या सुद्धा बाळासाहेबांनी सार्वजनिक केलेल्या आहेत. शरद पवारांसंदर्भात हे प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की कारण की ज्या पद्धतीने ईव्हीएम वरती बाळासाहेबांनी विविध पक्षांना पत्र लिहिलेली आहेत, तर महाराष्ट्राची निवडणूक होती आणि त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे हे घटकपक्ष होते. परंतु ज्यावेळेस निर्णायक भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळेस हे हे या पक्षातले कोणतेही नेते एक ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. तर त्यामागे नक्की दबाव तंत्र कोणत्या पद्धतीने कार्य करतं आहे, तर आपल्या या उत्तरातनं त्याची विविध कारणं समजत आहेत. वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने एकदम धोरणात्मकरित्या जे बुद्धगयेचं महाविहार आहे, तर तो जो पंड्यांचा तिथे जो कब्जा आहे तो सोडवण्यासाठी जे धोरणात्मक आपण स्टेप्स सांगितलेले आहेत ते पुन्हा एकदा आपण रिपीट कराव्यात अशी विनंती, कारण की ते खूप महत्वाचं आहे. मला वाटतं की या आंदोलनाचे टप्पे ठरवताना मागे झालेल्या अनागरिकांच्या आंदोलनापासूनची सुरुवात असेल किंवा बनते सुरई सुसई यांनी 91च्या दशकामध्ये 90च्या दशकामध्ये सुरू केलेलं 91 सालचं आंदोलन असेल, ते आंदोलन अंतिम टप्प्यावर आलेलं असताना म्हणजे असं वाटत होतं की आता यातून काहीतरी निष्कर्ष निघेल आणि सरकार या कायद्यामध्ये बदल करेल. इव्हन सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा त्या संदर्भातली याचिका झाली, मात्र सुप्रीम कोर्टाने त्या याचिकेवरती काहीही निर्णय दिला नाही. अद्यापही त्या याचिका ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. ज्याचा उल्लेख मी केला होता की 1922ला गांधींची भेट झाली, मग फैजाबाद अधिवेशन झालं 1925ला, त्यामध्ये सुद्धा ही मांडणी जी आहे ती करण्यात आली होती. आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी हे सगळं घडवून तिथे जाणीवपूर्वक काँग्रेसनेच हिंदू व्यवस्थापनाखाली बुद्धगयेचं जे महाविहार आहे ते दिलेलं आहे. आणि म्हणून मागील जे अनुभव होते ते पाहता वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेने त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देशभरातल्या पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन सहभागी होण्यासाठी सुद्धा आदेश काढलेले आहेत. आणि मग आंदोलन नुसतं उपोषणापुरतं मर्यादित राहू नये, त्याची फलनिष्पत्ती झाली पाहिजे, त्याचा निर्णय आला पाहिजे. आणि म्हणून मग असं ठरलेलं आहे की चर्चा अशी झाली पक्षाच्या पातळीवर की एक पत्र जे आहे ते पत्र जगातील सगळ्या बौद्ध राष्ट्रांना लिहिल्या गेलं पाहिजे. जर हा जागतिक बौद्ध वारसा आहे तर मग जगातल्या सगळ्या बौद्धांच्या आस्थेचा विषय आहे. आणि म्हणून त्या सगळ्या बौद्ध राष्ट्रांना पत्र लिहून बुद्धांच्या जागतिक धार्मिक संघटना ज्या आहेत, बौद्ध धर्मगुरू आहेत, त्यांना पत्र लिहून त्यांना सरकारशी चर्चा करण्यासाठी, सरकारशी पत्रव्यवहार करण्यासाठी आणि शिष्टमंडळ पाठवण्यासाठी बाध्य केलं जाणार आहे की त्यांनी हा जागतिक दर्जाचं असलेलं बुद्धाशी संबंधित जे वास्तू आहे ती ज्या पद्धतीने वादग्रस्त करून ठेवलेली आहे ती तशी न राहता बुद्धांच्या आस्थेचा विषय म्हणून तो त्यांच्या व्यवस्थापनाखाली आला पाहिजे, यासाठी सरकारला बाध्य करावं. दुसरं महत्वाचं असं आहे की जर युनेस्कोने हा जागतिक दर्जा देऊन त्याला जागतिक स्थळ म्हणून जाहीर केलं असेल तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या स्थळाला जागतिक दर्जा बहाल करता, एक वास्तू म्हणून त्याला जगापुढे ठेवता, तेव्हा त्याचं पावित्र्य कायम राहिलं पाहिजे, ते वादग्रस्त असू नये हे पाहणे
युनेस्कोची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार करायचं ठरलेलं आहे की हा पत्रव्यवहार करून त्यांनी तातडीने या बाबी सरकारशी बोलल्या पाहिजे. त्यांनी तातडीने राष्ट्रपतींशी यावरची चर्चा केली पाहिजे आणि पंडेमुक्त ब्राह्मणमुक्त हे विहार करून तिथले जे कर्मकांड सुरू आहेत, तिथे जे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम सुरू आहे, हे जे पिंडदान केलं जाते आहे, ते सगळं ताबडतोब थांबवून त्याचं व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंकडे दिलं गेलं पाहिजे. बौद्धांच्या ताब्यात ते दिलं पाहिजे. ही मागणी घेऊन आंदोलनाचे टप्पे ठरवलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकर जाऊन तिथल्या धम्मगुरूशी बोलणार आहेत, भीमरावजी साहेब बोलणार आहेत. अशा टप्प्याटप्प्याने ह्या आंदोलनाची तीव्रता जी आहे ती वाढवली जाणार आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा युनिटला हे आदेश दिलेले आहेत की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदनं पाठवायची आहेत. त्यात मागणी तीच आहे की जो मंदिर व्यवस्थापन कायदा 1949चा केलेला आहे तो कायदा रद्द करून तिथे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांचं असावं, त्यासाठी निवेदनं देण्याची सुरुवात झालेली आहे. या टप्प्यांनी आंदोलनाची दिशा जी आहे ती निर्णायक झाली पाहिजे असा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा करते आहे. त्याला जेव्हा जागतिक रूप येईल तेव्हा मला असं वाटतं की त्यातनं जे अपेक्षित बदल आहेत त्या कायद्यामध्ये केले जाणार. मुंबईमध्ये मागे आपण एक मुलाखत दिली होती की RSSचा जो बौद्ध धार्मिक स्थळांवरती जो कब्जा आहे तो आपण हटवणार आहात, त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहात. तर आता जो बौद्ध समाज संवाद दौरा आहे त्याचा कोणता टप्पा चालू आहे आणि कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद भेटत आहे? बुद्ध समाज संवाद दौऱ्याचा हा दुसरा टप्पा आहे. पहिला विदर्भामध्ये झाला होता. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये 13 दिवस झाला. त्यानंतर मुंबईच्या वेगवेगळ्या भागात हा दौरा सुरू होतोय. हा खुला संवाद आहे की बौद्ध समाजाच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक या 3 बाबींवरती आम्ही लोकांशी खुला संवाद करतोय, ज्यामध्ये बौद्ध म्हणून आपली राजकीय भूमिका काय असावी या संदर्भात जाहीरपणे लोकांशी चर्चा केली जाते आणि त्यातून जी काही मतमतांतर असतील ती एका निर्णायक व्यवस्थेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो. दुसरा, बौद्ध म्हणून आमचं धार्मिक अजेंडा काय आहे, आम्ही नक्की काय करायचं ठरवलं यावरची चर्चा सुद्धा करतो. कारण बुद्धगया असेल, दीक्षाभूमी असेल किंवा महूचं बाबासाहेबांची जन्मभूमी आहे, ती बुद्धांच्या ताब्यात नाही, बुद्धांच्या व्यवस्थापनाखाली नाही, आंबेडकरवाद्यांकडे नाही. आणि ह्या सगळ्या बाबींवरती एक निर्णायक जी भूमिका आहे ते समाजाने एकत्रित येऊन घेतली पाहिजे. हे सगळं त्यांना पटवून देण्यासाठी, त्यांना या बाबींवर अवगत करण्यासाठी आम्ही चर्चा करतोय. त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. तिसरं आहे की सामाजिक पातळीवरती बुद्धांचं स्थान काय आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आज मुस्लिम तुफेच्या तोंडावर आहेत, तसाच तुफेच्या तोंडावर असलेला दुसरा समूह जो आहे तो बौद्ध आहे. बुद्धांच्या संबंधित असलेलं आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि सरकारने बदर समिती जी आहे, न्यायमूर्ती बदर समिती जाहीर केली आणि त्यांना अबकड करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. ते कामाला लागले. आरक्षणाचं वर्गीकरण होते, क्रिमिलेअर लागू केली जाते आहे. त्याचबरोबर जो बजेट आहे त्या बजेटमध्ये जी प्रोव्हिजन केली पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात ती केली जात नाही. शाळा बंद केल्या जात आहेत. शिक्षण हे लोकांच्या आवाक्या बाहेर जाईल असे प्रयत्न केले जात आहेत आणि म्हणून शिक्षण हक्काच्या संदर्भामधला जो शिक्षणाची पॉलिसी ठरवणारा कायदा या देशात आलाय तो लागू करून गरिबांच्या आवाक्याबाहेर शिक्षण घेऊन जायचं आणि त्यांना स्किल इंडियाच्या नावाखाली चातुर्वर्ण व्यवस्थेतली टाईल्स लावणे, बिगारी करणे ही कामच त्यांनी करावीत अशा पद्धतीचं प्रशिक्षण सरकारने द्यायला सुरू केलेलं आहे. विद्यापीठांमध्ये कुलगुरूंपासून ते सगळ्या व्यवस्थापनामध्ये त्यांनी ब्राह्मणांना बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे. या राज्यामधल्या वर्ग 1 ते वर्ग 4च्या जागा ज्या आहेत ते कंत्राटी पद्धतीने आरक्षणाशिवाय भरल्या जात आहेत. हे सगळं जे आहे वस्तुस्थिती लोकांपुढे मांडणे, त्यांना काँग्रेस आणि भाजप या दोघांचं मूळ रूप दाखवणे यावरती ही चर्चा प्रामुख्याने होत असते. आणि मग बौद्ध समाजाचं नेमकं स्थान जे आहे ते नुसतं कुठल्या तरी राजकीय पक्षाला वोटिंग मशीन म्हणून स्वतःचा वापर करून देण्यासाठी नाही, तर आम्ही या देशातली एक प्रमुख समूह आहोत जो फुले शाहू आंबेडकर मानतो, जो देशाची लोकशाही घटना मानतो आणि त्यामुळे या देशात कुणावरही अन्याय होणार नाही. या देशातली लोकशाही जी आहे ती कायम राहिली पाहिजे. या देशात हुकुमशाही येऊ नये
या सगळ्यांवरती लोकांमध्ये चेतना पेरण्याचं काम आम्ही या संवाद दौऱ्यातनं करतोय. लोक प्रश्न उत्तर करतायत. लोकांना ज्या ज्या बाबींवरती वाटते की आपण बोललं पाहिजे, लोक ते प्रश्न थेट माईक मध्ये आम्हाला करतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांना दिलं जातं. आणि जेव्हा संवाद बैठक संपते तेव्हा लोकांच्या लक्षात येते की आज रोजी बौद्ध समूहाची काय परिस्थिती या देशात करण्यात आलेली आहे आणि जे बौद्ध वेगवेगळ्या राजकीय पक्षाबरोबर सत्तेमध्ये आहेत किंवा त्या राजकीय पक्षांबरोबर त्यांची आघाडी युती आहे, ते कशा पद्धतीने इथला बौद्ध समूह, आंबेडकर समूह किंवा फुले शाहू आंबेडकरवाद संपवण्यासाठी काम करतायत, हे सगळं त्यांच्या लक्षात येते. आणि त्यामुळे या दौऱ्याचे किंवा या संवाद दौऱ्याचे जे प्रतिसाद आहेत ते अत्यंत पॉझिटिव्ह येत आहेत. लोकांमध्ये जनजागृती होते आणि लोकांच्या लक्षात येते की हा लढा नुसता राजकीय राहिलेला नाही, तर तो बुद्धांचं सामाजिक स्थान, बुद्धांचं धार्मिक स्थान आणि बुद्धांचं राजकीय अस्तित्व या सगळ्यांवरती चिंतन करायला भाग पाडणारा हा संवाद दौरा आहे आणि त्याचे चांगले परिणाम जे आहेत ते आम्हाला पाहायला मिळत आहेत. बौद्ध समाजातील तरुण वर्ग जो आहे तो सातत्याने आपण ज्या पद्धतीने मार्गदर्शन करत असता तो वैचारिक मार्गदर्शनाचा भाग सातत्याने तो पाहत असतो आणि त्यावरती तो प्रतिक्रियाही देत असतो. तर बाळासाहेब आंबेडकरांचं जे पॉलिटिक्स आहे ते आपण अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. मागे काही दिवसांपूर्वी आपण फेसबुकवरती बाळासाहेबांचे काही जुने फोटो जे साधारण 80-90च्या दशकामधले आहेत की जिथे आपण सुद्धा दिसत आहात की काही सभांचं जे व्यवस्थापन चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस ज्या पद्धतीने सभा झाल्या तर त्या पद्धतीच्या सभा त्यावेळेसही झाल्याचं दिसून येतं. तर बाळासाहेबांचं हे जे एक राजकारण आहे ते राजकारणची जी दिशा आहे, जो वैचारिक पैलू आहे तो आपण अत्यंत समर्थपणे उलगडत असतो. सर, बौद्ध समाजातील तरुणांना कोरटकर आणि सोलापूरकर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या जात आहेत तर काय संदेश द्याल की नक्की त्यांनी कशा पद्धतीने या सर्व प्रकरणांकडे पाहायला हवं, कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला हवं? नाही, तरुणांची ऊर्जा जी आहे ती सकारात्मक बाबींवर खर्च झाली पाहिजे. त्यांनी काहीतरी या देशात आणि समाजासाठी घडवलं पाहिजे, ही प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर आहे. कारण आता चळवळ जी आहे ती अशा वळणावर आहे की जिथे बाळासाहेब 70च्या वयामध्ये आहेत आणि आता सुजात आंबेडकरांच्या रूपाने नवं लिडरशिप जी आहे ती आता त्यांच्या पुढे येणार आहे, जी अत्यंत प्रगल्भ आहे, ज्यांचा वारसा आपल्या सगळ्यांना सांगण्याची गरज नाही आणि त्यांचा आवाका जो आहे तोही प्रचंड आहे. अशा वेळी तरुणांची जबाबदारी असते की एखादा सोलापूरकर किंवा कोरटकर जेव्हा बरळतो तेव्हा त्याला थेट पोलिसांकडे घेऊन जाणे ही आपली जबाबदारी असते. पोलिसांची कार्यवाही जी आहे ती करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे काम करण्याची गरज आहे. कारण ते ज्या पद्धतीचे वक्तव्य करत असतात ती आमची सगळी एनर्जी ही एका विशिष्ट पद्धतीने सोशल मीडियावरती आणि इतर ठिकाणी ती खर्ची घालण्यासाठीच प्रामुख्याने लोकांना कामाला लावत असतात. आणि हे होऊ नये ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. म्हणून बाळासाहेब ज्या पद्धतीने बोलले होते की मी अशा भांडगुळांची आम्ही दखल घेत नाही, हे अदखलपात्र लोक आहेत आणि त्यांना दखलपात्र करू नये हे तरुणांनी समजून घेऊन आपला पुढचा लढा जो आहे तो निश्चित करणं गरजेचं आहे. कारण आपल्या पुढचे प्रश्न जे आहेत ते प्रचंड मोठे प्रश्न आहेत आणि त्याचं प्राधान्य जे आहे ते कायम राहिलं पाहिजे. आमचं जे टार्गेट आहे, आमचं जे लक्ष्य आहे त्यापासून आम्ही कुठल्याही पद्धतीने परावृत्त होऊ नये. तो लढा लढण्यासाठी सातत्याने आपण कार्यप्रवण राहिलं पाहिजे, लढत राहिलं पाहिजे. आणि आमचा अजेंडा काय आहे तो अजेंडा आणि ते यश मिळेपर्यंत आम्हाला लढत राहायचं आहे. हे काम तरुणांनी करायचं आहे. त्यांच्या हातात सोशल मीडिया हे मोठं शस्त्र आहे ज्यातून तुम्ही सहजपणे लोकांपर्यंत जाऊ शकता. आणि म्हणून तुमच्या हातातलं हे शस्त्र जे आहे ते बोथट करण्याचं काम कोरटकर किंवा सोलापूरकर सारखे अनेक करतायत आणि पुढच्या काळात ते अनेक नावं त्यात जोडली जाऊ शकतात. परंतु आपलं नेमकं ध्येय काय आहे त्या ध्येयाप्रती जाण्यासाठी आपल्याला जो लढा अपेक्षित आहे त्यावरती फोकस करून तरुणांनी कामाला लागावं अशी माझी अपेक्षा आणि सल्ला आहे. विविध विषयांवरती आपण सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आणि बौद्ध समाज संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आपली सतत चर्चा ही होत राहील. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय संविधान. जय भीम.